मी प्रदीप कांबळे सरांना विनंती करतो की आपण मानपत्राचं वाचन करावं। मावळ खोऱ्यातील मावळ्यांना नवचैतन्याचा स्पर्श करून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करणाऱ्या शिवरायाला प्रणाम। या भारत बुद्धीमध्ये बेघरला घर आणि आजाराला बळ आणि चिखलातल्या कमळाला देवघर मिळवून देणाऱ्या बाबासाहेबांना सलाम, सातारच्या मातीला सलाम आणि ज्या छत्रपतींचा वारसा विचाराने चालवलेल्या, छत्रपतींचा छावा म्हणून उभे राहिलेल्या छत्रपती श्रीमंत छत्रपती उदयनराजे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाला सलाम। खरं तर ही गोष्ट आज आम्ही साक्ष करतो की 18 वर्ष आम्हाला आशीर्वाद देणाऱ्या किशोरभाऊ, एक उदाहरण या मानपत्र द्यायच्या आधी महाराज साहेबांच्या विषयी सगळ्या सातारकरांनी ऐकलं पाहिजे। किशोरभाऊंचं निधन झालं आणि त्यावेळी रात्री 12 वाजता त्यांचं प्रेत घेऊन अण्णा आणि संदीप भाऊ आले। त्यावेळी आपल्या राजवाड्यातून पळत पळत येऊन गाडीत उतरून हातचाबोशी धाय मुकसून रडणारा राजा नावाचा उदयनराजे महाराज मी पाहिला आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून आजही संदीप भाऊ त्यांचा विचारांचा वारसा तयार करतायत। 18 वर्षी महाराज साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये। हा पहिला पुरस्कार आम्ही देत असताना मला विशेष आनंद वाटतोय। गेली कित्येक वर्ष आम्ही विविध पद्धतीने पुरस्कार दिले। प्रियाताई, मागच्या वर्षी आम्ही अरुणाताईला पुरस्कार दिला। या वर्षीचा पुरस्कार जो मिळतोय तो डॉक्टर संजय साठे, टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा। सुप्रसिद्ध फुफ्फुस तज्ञ म्हणून गेली कित्येक वर्ष आरोग्य सेवा म्हणून बजावणारे जिल्हा शल्य चिकित्सक, ते प्रतिभा हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे प्रमुख म्हणून गेली कित्येक वर्ष काम करतात। गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून आज त्यांचा नावलौकिक आहे। डॉक्टर कोविडच्या काळामध्ये सुद्धा आपण हजारो कुटुंबांच्या पाठीशी राहिलात आणि म्हणूनच आपल्या स्वतःच्या जीवाची फिकीर न करता आपण आपल्या संजयाच्या डोळ्यानं कोविडांच्या आयुष्यामध्ये दिव्य दृष्टी दिली। म्हणूनच जयभीम फेस्टिवलच्या वतीनं आपणास हे मानपत्र आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आधी आम्ही सन्मानपूर्वक तुम्हाला प्रदान करत आहोत। मी डॉक्टर संजय साठे यांना विनंती करतो की आपण महाराज साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारावा। धन्यवाद। यानंतरचा सामाजिक कार्यकर्ता दिवंगत किशोरभाऊ तपासे स्मृती गौरव पुरस्कार यावर्षी मिळतोय आयुष्यमान महेंद्र उर्फ दिलीप भोसले यांना। टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा। गेली 40 वर्ष किशोरभाऊ तपासेंचे सन्मित्र म्हणून धाकट्या भावाप्रमाणे कलेक्टर ऑफिसमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 25 वर्ष सेवा करून बुद्धभाषी किशोरभाऊ तपासेंच्या खांद्याला खांदा लावून आपलं आयुष्य समर्पित करणारा, फुलेशाहू मांडलेल्या स्मारकासाठी विशेष प्रयत्न करून साताऱ्यात गेली कित्येक वर्ष आमच्या सोबत असणाऱ्या उपेक्षितांच्या वंचितांचा मशिहा म्हणून काम करणाऱ्या महेंद्र उर्फ दिलीप भोसले यांना आम्ही या वर्षीचा दिवंगत किशोरभाऊ तपासे स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करत आहोत। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद। यानंतरचा ज्येष्ठ सिने अभिनेता पुरस्कार दिवंगत लक्ष्मण जगन्नाथ शिंदे सावकार कलावंत रंगकवी पुरस्कार आम्ही प्रदान करत आहोत रवींद्र इनामदार यांना। टाळ्यांच्या गजरामध्ये रवींद्र इनामदार सरांचं स्वागत करूया। सर, आपण एक बहुआयामी व्यक्तिमत्व, गेली कित्येक वर्षात दूरदर्शनच्या पासून हिंदी मालिकांच्या पर्यंत शेकडो मालिकांना न्याय देत एक उत्तम अभिनेता, एक सहृदय माणूस आणि तेलुगू पासून मल्याळीपर्यंत भोजपुरीपर्यंत आपल्या विचारांचा वारसा निर्माण करणारे एक ज्येष्ठ अभिनेते, पती सरकार, क्या सही सच है, अनेक चित्रपटांचे पुरस्कार आणि 100पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेल्या रवींद्र इनामदार यांना 18व्या वर्षीचा ज्येष्ठ दिवंगत लक्ष्मण जगन्नाथ शिंदे सावकार कलावंत पुरस्कार आम्ही त्यांना प्रदान करतो।
यानंतरचा युवा ज्येष्ठ कलावंत पुरस्कार प्रदान करतोय आम्ही आदरणीय जमील रसूल आतार यांना टाळ्यांच्या गजरामध्ये एका अपंग कवीनं लेखकानं आज घोडा नावाचा चित्रपट संबंध भारतभर गाजतोय तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्वच्छता अभियानाचं पहिलं पारितोषिक घेणारा फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळवून देणारा भारतातून प्रथमची विजेती शॉर्ट फिल्म निर्माण करणारा 4 राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारा लेखक गीतकार आणि कवी म्हणून आदरावर असणारा आम्हा लेखक कवींना उदंड बळ देणारा या जमील आतार यांचा सन्मान आदरणीय महाराज साहेबांनी सर्व उपस्थितांच्या हाती होते. धन्यवाद. यानंतर वनश्री पुरस्कार कन्हैयालाल राजपुरोहित कृपया खाली बसते त्यांनी कृपया वर यावं. झाड तोडणारे अनेक जण भेटतात पण झाड लावणारा एखादा कन्हैया भेटला ना तर त्याचं गोकुळ निर्माण करू शकतो. याचं नाव आहे कन्हैया राजपुरोहित. टाळ्या वाजून सर्वांचं स्वागत करा. यांना या वर्षीचा जय भीम वनश्री पुरस्कार मिळतोय. या राजपुरोहितांनी हजारो झाडं लावून बीजपुरुष जशी बीजमाता असते तसा बीजपुरुष नावाला साताऱ्याचा लौकिक वाढत आहे. अनेक झाडांना न्याय देणारा अनेक झाडांचे आशीर्वाद घेणारा एक सावली माणूस सावली बाप म्हणून यांचा उल्लेख केला जातो. कन्हैया राजपुरोहित यांचा सन्मान आदरणीय सर्व मान्यवरांच्या हस्ते होतोय. मी जेबी फेस्टिवलच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते आदरणीय महाराज साहेबांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होतोय. धन्यवाद.